मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला राज्यातील सरचिटणीस, नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये राज्यातील पक्ष संघटनेतील बदलांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि महिलांशी गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयांना न्याय मिळणार नाही हे त्यांनी मान्य केलं आणि त्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे। चाकणकरांनी या भोंदूबाबाला वाचवण्याचे वारंवार प्रयत्न केल्याचा आरोप ठोंबरेंनी केला आहे। एसआयटीच्या तपासात या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे। कॅप्टन खरातच्या सामायिक सातबाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झालं। अनेक गट क्रमांकांमध्ये एकापेक्षा अधिक मालकांची नावं असून त्यामध्ये खरातचं नाव सहमालक म्हणून नोंदवलं गेलं आहे। त्यामध्ये शहरातील नावाजलेल्या काही बांधकाम कंपन्यांसह काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची ही नावं दिसत आहेत। एसआयटीने नीरज जाधव याचे सीडीआर तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याच्या सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टी इथं ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि त्यावेळेला तो अनेक महिलांच्या संपर्कात होता। तोच महिलांना खरातचे निरोप देत होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कॅप्टन अशोक खरात करातवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनिसनं केली आहे। बाबाबुवांची माहिती गोळा करण्याची मागणी अनिसकडून करण्यात आली। अविनाश पाटील यांनी मागणी केली आणि त्यामुळे खरात सारख्या प्रकरणांना लगाम बसेल असंही मत अनिसनं व्यक्त केलंय। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये चिमुकलीवर झालेला ऍसिड हल्ल्याचा लाड सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळेला सुवर्णकार समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित आरोपींचा तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळेला आमदार संग्राम जगताप यांनी तपासाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या किडंगीपार मधील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, पुरुष तसंच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र प्रशासनाकडून कुठलंच आश्वासन न मिळाल्यानं महिला आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन दिलं। भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसी समाजानं भव्य मोर्चा काढलाय। दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला। आतापर्यंत अनेक मोर्चे काढले गेले मात्र ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे सरकारला जाग करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। अमरावतीच्या मेळघाटमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागलेली आहे। मेळघाटातील मोथा या सुमारे 1433 लोकसंख्या असलेल्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून सध्या 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या पिंपळापूर गावामध्ये घराच्या खोदकामावेळी सोन्याचा हंडा मिळाला अशी जोरदार चर्चा पसरली। ग्रामस्थांनी तिथे प्रचंड गर्दी केली। खोदकाम करणाऱ्यांनी खोदकाम सुरू केलं मात्र निघालेल्या वस्तू या सोन्याच्या नव्हत्या तर तांब्या पितळेची भांडी जमिनीतून निघालेली आहेत। भंडारा जिल्ह्यातील सर्व घाटांवरील वाळू उत्खननावरील स्थगिती हटवण्यात आली आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून उत्खनन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। सांगलीमध्ये जागतिक जलदिनानिमित्त कृष्णा नदीचं पाणी पूजन पार पडलं। कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलंय। कृष्णा नदीला वारंवार येणारा महापूर नियंत्रित व्हावा आणि पाण्याचं नियोजन योग्य व्हावं तसंच कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात सरकारला सद्बुद्धी यावी याचं साकडं सुद्धा घालण्यात आलंय। अकोला शहरामध्ये पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गणगौर उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत माता गौरी आणि भगवान शिव यांची भक्तिभावानं पूजा केली। शहरातील विविध भागांमध्ये आकर्षक सजावटीसह गणगौर मातांच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली। पुण्यामध्ये सोसायटींनी पीएनजी गॅसचा वापर करावा यासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार आहे। शहरातील 6000 सोसायटींमध्ये पीएनजी गॅसचं वितरण होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख घरांमध्ये पीएनजीचा वापर सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्यामध्ये 4 लाख सिलेंडरची बचत होणार आहे।
महाराष्ट्र सरकारने विक्रेत्यांना अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करावं अशी मागणी केली जाते. उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांवर उत्पादन आणि वापराची अंतिम मुदत टाकण्याची सक्ती 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावामध्ये पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण झालंय. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली सुमारे 4 कोटींची नळ पाणी पुरवठा योजना अद्याप अपूर्ण आहे. वाढत्या उन्हामुळे विहिरी कोरड्या पडत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागातील पाणीपट्टी थकबाकी वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत. याबाबत लवकरच बैठक होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. महापालिकेची सुमारे 928 कोटींची थकबाकी असल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 3,30,000 मालमत्ताधारक आहेत. त्यातील 1,33,000 मालमत्ताधारकांनी 16 मार्चपर्यंत कर भरला असून 1,97,000 मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही आहे. कर न भरणाऱ्या व्यावसायिकांच्या 38 व्यावसायिक मालमत्तांवर मनपाने कारवाई केली आहे. अकोला शहरामध्ये महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी निचरा लाईनमध्ये बिघाड झाल्यानं गटाराचं पाणी रस्त्यांवर येत होतं आणि त्यामुळे प्रशासनानं सुपर सकस मशीन तैनात केले असून महापालिकेकडून आता त्यानुसार स्वच्छता केली जाते. वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीने मागील महिन्यापासून वेगवेगळ्या कामाचे काढलेले टेंडर ऑफलाईन पद्धतीनं काढले आणि त्यामुळे या कामात भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप करत काढलेले टेंडर रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक गणेश अहिर यांनी केली आहे. तसंच त्यांनी 23 मार्चला आत्मदहनाचा इशारा दिला. महावीर जयंतीनिमित्त येवल्यामध्ये मांस विक्री बंद ठेवण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. तत्काळ जाहिरात देऊन श्रीरामनवमी आणि महावीर जयंती दिवशी येवला शहरासह परिसरामध्ये मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. आरटीद्वारे 25% प्रवेशातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली आहे आणि त्यामुळे आता 3 किलोमीटर पलीकडल्या शाळांमध्येही आरटी अंतर्गत प्रवेश होऊ शकणार आहेत. मराठवाडा विद्यापीठानं मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. 25 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षेनंतर 7 दिवसांच्या आत गुण याद्या विद्यापीठामध्ये सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय. अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सादर करण्यात दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांना आर्थिक दंड बसणार आहे. राज्यभरात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे मुंबईमध्ये मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र येत्या आठवड्यात पुन्हा वातावरण तापणार आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 23 मार्च आणि 24 मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये वातावरणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. या जिल्ह्यामध्ये येत्या 25 मार्चपर्यंत वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असल्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपातील पावसाचा जोर कायम आहे. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळी पावसामुळे शिमला मिरचीचं पीक उद्ध्वस्त झालंय. यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात गेल्या आठवड्यात वादळी वारे आणि गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं. या पावसामुळे 51,488 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आणि त्यामुळे 24 जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलाय. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसलाय. पुणे जिल्ह्याच्या अष्टापूर परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. कलिंगड, गहू, मिरची, कांदा यासह फळबागांचं अतोनात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडले आणि त्यामुळे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदियामध्ये रानटी हत्तींच्या कळपानं पिकांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. 32 रानटी हत्तींनी शेतकऱ्यांचा मका, धान, भाजीपाला पायदळी तुडवत पिकांचं मोठं नुकसान केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घटनास्थळी जात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सध्या वनविभागानं गस्त वाढवली असून हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचं लक्ष आहे. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं जात आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटलेत आणि त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत.
खेडच्या पॉइंट परिसरातल्या अहिरे आदिवासी ठाकरवाडीमध्ये 4 घरांना भीषण आग लागली. आगीमध्ये परिसरातील 4ही घरं जळून खाक झाली. त्या आगीमध्ये 4 घरं, गवताची वळी, 5 ते 6 शेळ्या आणि गायीचं वासरू मृत्युमुखी पडलंय. या घटनेमुळे 4ही घरांचं मोठं नुकसान झालं असून वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं धान्य, संसार उपयोगी वस्तू आणि महत्वाची कागदपत्रं जळून गेली आहेत. अकोल्यामध्ये टेम्पोला आग लागलेली आहे. अकोला गोरवा मार्गावर ही घटना घडली आहे. चालक वेळीच टेम्पोतून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या साल्हेर आणि सालोटा किल्ल्यांवर 2 संशयितांनी आग लावली. या आगीमध्ये किल्ल्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. वनविभागानं शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणून तातडीनं दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावळत बारामध्ये एका शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीमध्ये मका, गहू पिकांसह ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर पाईप जळून खाक झालेली आहेत. महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. संबंधितांवर कठोर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगडमध्ये 72 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. गुजरातकडे जात असताना नेरळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाला अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या नागरामधील शेतातून 7 जुगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहात पकडलंय. पोलिसांनी 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कुंभारी ते वाघी रोडवर दुचाकीवरून गुटख्याची अवैध वाहतूक सुरू होती. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धाराशिवमध्ये पोलिसांनी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 10 कोटींहून अधिक आहे. नळदुर्ग तुळजापूर रोडवरील पोलिसांनी ही कारवाई केली असून दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात 2 जणांना अटक केली. शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या झाली आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे याच आरोपीने याआधी एका अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हत्या केली होती.